नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सत्ता समीकरणाच्या सारीपाटामध्ये आता स्पर्धा ही प्रमुख गोष्ट सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीनं एक म्हणजे एकमेकाच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करून एकमेकाचे कार्यकर्ते वळवा, एकमेकाच्या मतदारसंघामध्ये विकास कामाचे नारळ फोडा, विविध सामाजिक परिप्रेक्षामध्ये विविध विषयांना हाताळा, अशा पद्धतीच्या स्पर्धात्मक विषयांना आता सुरुवात झाली. आणि हे स्पर्धात्मक विषय नेमके सत्ता समन्वय घडवणार आहे की विकास घडवणार आहे की परिस्थिती चिघळणार आहे, आता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि जर तो विकास घडवणार असेल, सामाजिक परिस्थिती ची कोऑर्डिनेशन करणार असेल किंवा एखाद्या गोष्टीचे फलित चांगले होत असतील तर हे खूप चांगलं आहे. पण कुणाच्या तरी इगोवर हर्ट करून, म्हणजे कुणाच्या तरी स्वाभिमानाला धक्का लावून त्या मतदारसंघामध्ये काम करून आपल्या पद्धतीने आपली ताकद वाढवण्याचा जो प्रयोग सुरू झालाय ना, येणाऱ्या काळात खूप त्याचे वेगळे परिणाम पडणार आहेत. असाच एक कार्यक्रम नाळवंडी नाक्यावर, म्हणजे बीड नाळवंडी रस्ता जोडण्यासाठी जो रस्ता आहे, आणि त्या रस्त्यावर नेहमी मोठी वाहतूक वाहते. मोठी म्हणजे आजूबाजूला 10-12 क्रेशर आहेत, आणि या क्रेशरमुळे जड वाहतुकीतून जास्त प्रमाणात वाहते. तसे दोनच गावं या रोडवर कनेक्टिव्हिटीमध्ये जोडले गेलेले. या दोन गावाच्या माध्यमातून या दोन गावांना बीडशी संपर्क करता यावा याच्यासाठी तो सुलभ रस्ता आहे. वास्तविक पाहता अशा पद्धतीने जोडणारे रस्ते हे विकसित झाले पाहिजेत, त्यांची देखभाल व्यवस्थित झाली पाहिजे. पण मागच्या 10 वर्षापासून या रस्त्यावर कसल्याही पद्धतीचा विकासाचा आलेख आजपर्यंत ओढण्यात नाही आलेला. आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं इथली जी क्रेशरची व्यवस्था आहे मोठ्या प्रमाणात वाढलेली, त्यांचे हायवा म्हणा, त्यांचे लोडिंग ट्रॅक्टर म्हणा, त्यांच्या JCB म्हणा, त्यांच्या पोकलेन म्हणा, जेव्हा या रस्त्यावरून वाहतात तर या रस्त्याची वाताहत करून टाकतात. मग यासाठी तिथल्या स्थानिक राहणाऱ्या लोकांनी आणि नाळवंडी आणि तिथल्या आजूबाजूला जोडणाऱ्या माळी चिंचोली वगैरे गावातल्या लोकांनी त्या रस्त्याला दुरुस्तीकरण करून त्याला सिमेंट रस्ता करा अशी मागणी केली होती. अशी मागणी असताना आमदार विजयसिंह पंडितांनी विशेष आपल्या अधिकार वापरून आणि आपल्या मर्जीतले जे म्हणजे सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्याच्यातले खास मर्जीतले विजयसिंह पंडित आहेत. कारण की ज्या पद्धतीनं प्रत्येक अजितदादांच्या कार्यक्रमात किंवा प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीने विजयसिंह पंडित अग्रणी असतात, त्या पद्धतीने सध्या पूर्णपणे, कारण की धनंजय मुंडे हे राजकारणाच्या पटलातून किंवा बीड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणातून थोडेसे अजितदादाने बाजूला ठेवलेले. त्यामुळे या सगळ्या घडामोडी सध्या विजयसिंह पंडितांच्या खांद्यावर याच्या जबाबदाऱ्या देऊन विजयसिंह पंडितांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या बऱ्याच गोष्टींना हाताळलं जातं. मग या आलेल्या मागणीचा आणि त्यांचे काही स्थानिक कार्यकर्ते त्या नाळवंडी नाक्यावर राहतात, त्यांच्या या विषयाला धरून मग विजयसिंह पंडितांनी DPDC म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधून 63 लाख रुपयांचा निधी याच्या 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी मंजूर केला. वास्तविक पाहता हा जो मंजूर झालेला निधी आहे किंवा झालेला शुभारंभ आहे, ते अशा वेळेस आहे की बीड नगर परिषदेच्या उपाध्यक्षाच्या निवडीच्या संदर्भात एकमेकाच्या युतीच्या माध्यमातून बोलणी करण्याची गरज आहे. कारण की राष्ट्रवादी अजितदादा गटांकडे संख्याबळ नाहीये, आणि हे संख्याबळ नसल्यामुळं त्यांना संदीप क्षीरसागरांना विश्वासात घेतल्याशिवाय या नगरपालिकेमध्ये आपला उपाध्यक्ष बसवता येणार नाही. मात्र संदीप क्षीरसागरांच्या मतदारसंघामध्ये त्यांना कसल्याच पद्धतीची कल्पना न देता त्यांनी केलेले हे भूमिपूजन आता या तडजोडीमध्ये कशा पद्धतीनं वितुष्ट आणतील का, या समीकरणाला पुढच्या ऍडजस्टमेंटमध्ये सोडले जातील, आता हा येणारा काळच ठरवेल. पण सध्या ज्या पद्धतीचा भूमिपूजनाचा विकास कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडितांनी करून या बीडच्या समीकरणामध्ये, बीडच्या मतदारसंघामध्ये विकास कामाची सुरुवात केलेली आहे, ते मात्र या विकास कामाची सुरुवात येणाऱ्या काळात स्पर्धात्मक ठरेल की
नियोजनात्मक ठरेल आता हे येणारा काळच ठरवणार आहे आणि यांच्या दोघांच्या एकमेकांच्या समजून घेणारी वृत्ती ठरवणार आहे. पण वास्तविक स्वरूपात विकासाची अडवणूक आणि विकासाची पिळवणूक या अशा स्वार्थी अभिमानाच्या बळी जाता कामा नये. कारण की परिस्थिती तशी आहे. आज आहेर चिंचोली ते नाळवंडी रस्ता जर विचार केला तर आज खऱ्या अर्थानं बीड शहराला सगळ्यात जास्त भाजीपाला उपलब्ध करणारा रस्ता आहे. या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे शेतकरी वर्ग आपल्या शेतीमध्ये भाजीपालाचं उत्पादन घेतो आणि या उत्पादनाच्या माध्यमातून बीड शहराला सगळ्यात मोठा भाजीपाला जर उपलब्ध करून देणारं गाव असतील तर हे दोन्ही गाव आहेत. आणि ही गाव आहेत ती समृद्ध झाली पाहिजे. यांची दळणवळणाची जी साधनं आहेत ती विकसित झाली पाहिजे. त्यांच्यासाठी दळणवळणाच्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि यामध्ये हा अडकलेला विकास कामाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा फक्त कळीचा ठरू नये एवढीच परमेश्वराला प्रार्थना. नमस्कार.